बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज तालुक्यातील सलगरे टाकळी या मार्गावर आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास 4 चाकी व दुचाकी स्वाराचा अपघात झाला। दिघंची ते हेरवाड हा रस्ता मिरज ते सलगरे मधून जातो। नवीन रस्ता असल्याने वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा वेग अधिक असतो। आज सकाळी 11च्या सुमारास मोटरसायकल व कारचा टाकळी फाटा महावीर चौक येथे अपघाताची घटना घडली। MH10 DP 4333 वरील मोटरसायकल स्वार व शेजारील काही फळ विक्रेते जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली। या ठिकाणी अनेक अपघात झाले असून प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन स्पीड ब्रेकर बनवावेत अशी मागणी बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांनी केली। दिघंची हेरवाड राज्य महामार्गावरती टाकळीपाटा येथे या रोडला स्पीड ब्रेकर नसल्या कारणाने आणि या रस्त्याला रहदारी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मिरजहून या ठिकाणी कर्नाटकमध्ये जाणारे लोक असतील किंवा कवठेमंकाळला जाणारे लोक असतील किंवा मिरज पूर्व भागातील गावाकडे जाणारे लोक असतील किंवा येणारे लोक असतील, रस्ता चांगल्या प्रकारे झाल्यामुळे या ठिकाणी स्पीडने गाड्या या ठिकाणी घेऊन जात असतात। या ठिकाणी शाळेचे विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी जात असतात, पण वाहनधारकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तमान न बाळगता वाहनधारकांनी या ठिकाणी त्यांच्या गाडीच्या स्पीडमुळे वारंवार या ठिकाणी अपघात घडलेला आहे। आणि राज्य महामार्गावरती या रस्त्याला स्पीड ब्रेकर असणे गरजेचं आहे। अशा प्रत्येक ग्रामपंचायतीनं PWD खात्याकडे वारंवार मागणी करून सुद्धा अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केलेला आहे। आणि अजून किती जणांची जीव गेल्यानंतर या ठिकाणी PWDच्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी डोळे उघडणार आहे। त्यामुळं मिरज पूर्व भागातील ज्या ज्या गावातून हा रस्ता गेलेला आहे त्या सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही PWDचे कार्यकारी अभियंता मिरजकर साहेब यांना लवकरच भेटून निवेदन सादर करणार आहे। आणि जिथं गाव आहे, जिथं असा फाटा आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर होणे काळाची गरज आहे। अन्यथा पुढील भविष्य काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होऊन अनेक जणांचे प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे लवकरात लवकर PWDच्या अधिकाऱ्यांनी आणि राज्य महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर बसवून त्याचे काम करावं आणि अनेक जणांना या स्पीड ब्रेकरमुळे जीवदान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो।